तर नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून मालवणच्या राजकोट किल्ल्याची पाहणी केली जाते। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून शिवरायांच्या पुतळ्याची सध्या पाहणी केली जाते। मालवणमध्ये दुर्घटना घडलेली होती आणि त्यानंतर आता प्रशासन सतर्क झालेलं आहे। नौदलाकडून देखील अधिकाऱ्यांकडून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर आता पाहणी केली जात आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी सध्या नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे। एक समिती देखील नौदलानं गठीत केलेली आहे आणि या सगळ्याची कारणे-मीमांसा केली जाणार आहे। हा पुतळा नेमका कशामुळे पडला या सगळ्याची कारणे-मीमांसा केली जाणार आहे। पण त्याच पाहणीसाठी आता नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जातोय। आपण ही दृश्य बघतोय। नौदलाचे अधिकारी आता मालवणमध्ये दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ज्या ठिकाणी पडला तिथे आता नौदलाकडून पाहणी केली जाणार आहे आणि या सगळ्या कारणांची माहिती घेतली जाणार आहे आणि त्यासाठीच नौदलाचे अधिकारी आता मालवणमध्ये दाखल झालेले आपण बघतोय। राजकोट किल्ल्यावर नौदल अधिकाऱ्यांकडून सध्या पाहणी केली जात आहे। प्रशासनाचं या सगळ्या घटनेकडे आता गांभीर्यानं लक्ष आपण बघतोय। कारणे-मीमांसा केली जाणार आहे, अहवाल तयार केला जाणार आहे आणि त्यासाठी एक समिती देखील नौदलानं गठीत केलेली आहे आणि त्यासाठी आपण बघतोय आता नौदलाचे अधिकारी हे मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीची पाहणी केली जात आहे। भूषण पाटील माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। भूषण, मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल कोसळल्यानंतर आता यंत्रणा गतिमान झाल्याचं पाहायला मिळते। आपण बघतो या ठिकाणी यंत्रणा गतिमान झाल्याचं पाहायला मिळते। आपण बघतो या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांच्याकडून या सगळ्या घटनास्थळाची पाहणी आहे ती केली जाते। PWDचे अधिकारी देखील त्यांच्यासोबत आहेत। खरं तर या सगळ्या पुतळ्याच्या पडण्यामागं काय नेमकी कारणं आहेत यासाठी याचा शोध या सगळ्या माध्यमातून घेतला जाणार आहे। कारण PWDनं जे म्हटलेलं आहे त्यामध्ये काही ठिकाणी या पुतळ्याला गंज लागलेला होता। तर काल पालकमंत्र्यांनी सांगितलं की वाराचा वेग जो आहे तो अधिक होता, त्यामुळे देखील या सगळ्या पुतळ्याला धोका आहे तो निर्माण झालेला होता। मग नेमकं कारण काय आहे याचा शोध आता या सगळ्या माध्यमातून घेतला जाणार आहे। नौदलाचे अधिकारी देखील या ठिकाणी काही वेळात येण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते। मात्र तत्पूर्वी आपण बघतोय या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम आहे ती दाखल झालेली आहे आणि त्यांच्याकडून या सगळ्या घटनास्थळाची पाहणी आहे ती केली जाते। सध्या जो पडझड झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो पूर्णतः झाकून ठेवण्यात आलेला आहे। जे काही साहित्य मोडलेलं आहे ते देखील एका बाजूला काढून ठेवण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या साहित्याची तपासणी या सगळ्या पथकाकडून केली जाणार आहे। जवळपास 4 ते 5 कर्मचारी या सगळ्या फॉरेन्सिक टीमचे या ठिकाणी उपलब्ध आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर PWDचे अधिकारी देखील आहेत। खरं तर ही सगळी पाहणी सुरू असताना कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून हा सगळा परिसर जो आहे तो आता सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि एकूणच आपण बघतोय की कशा पद्धतीनं आता यंत्रणा गतिमान झालेली आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणी 2 जणांवर एका बाजूला गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांच्या शोधासाठी पथकं देखील पोलिसांनी सुरू ठेवलेले आहे, त्यांचा शोध घेतला जातो आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या मागे नेमकं कारण काय याचा देखील तांत्रिक बाबींचा देखील शोध आता या निमित्तानं घेतला जात असल्याचं आपल्याला नक्कीच मालवण राजकोट इथं फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन टीम आता दाखल झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याची पाहणी केली जाते। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, नौदलाचे अधिकारी, सिंधुदुर्ग फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन टीम आणि पोलीस आता एकत्र पाहणी करतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।